36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महावितरणाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे वेशभूषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा, रक्तदान शिबिर, मशाल रॅली अशा विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते नितीन सावंत, अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, कार्यकारी अभियंता महेश पाटील, रमेश वाकचौरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश दौड, समितीचे सचिव सुनील पावडे, कोषाध्यक्ष संदीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला शिव स्वरांजली शाहिरी कला पथकाचे शाहीर विलासराजे बडक पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या जीवन कार्यावर आधारित स्फूर्तिदायी पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे. शिवजयंतीनिमित्त यंदाही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली आहे. त्यात पाल्यांनी राजमाता जिजाऊ, शिवराय आणि मावळ्यांची हुबेहुबी वेशभूषा साकारल्या. या स्पर्धेत बालगटात दर्शना ज्ञानेश्वर घोडके प्रथम यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सर्व स्पर्धांचे परीक्षण प्राध्यापक डॉक्टर गहिनीनाथ वळेकर आणि प्राध्यापक हनुमान गाडे यांनी केले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी मिर्झा रफी अहमद बेग यांचा मिर्झा एक्सप्रेस हा हास्य विनोदाचा कार्यक्रम झाला. शिवजयंतीनिमित्त सावळदबारा येथे कार्यरत असलेले महावितरणाचे कर्मचारी ज्ञानेश्वर घोडके यांनी शाळेचे आभार मानले. Good morning everyone. My name is Darshana Naneshwar Godke. I am senior KG student. Today I am speak about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj, he was the born great Maratha empire. Chhatrapati Shivaji Maharaj, he was the born 90 February 1630. And Shulari for in Pune. His father name was Shaji Raje Bhosle and mother name was Jizabai. दुश्मनों के संमुख में जिसने शीश नहीं झुकाया, इतिहास के पन्नों में छत्रपति वीर शिवाजी कहलाए. जय भवानी. छत्रपति शिवाजी महाराज की. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शामका चव्हाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.